विकेटचं पतन. फलंदाज होईल बाद. बॅटची लिडिंग एज घेतली. शुभम शेलार आला आता बॅटिंग साठी. चला ना, यानंतरचा सामना होईल जवलवाडी आणि सनपाणे. जवलवाडी आणि सनपाणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी तुम्हाला उपस्थिती दाखवायची आहे. आसनी टीमनं टॉस इथे जिंकला. प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय आणि धावा आता स्कोर बोर्ड ते आहेत आतापर्यंत 7. राजने धक्का दिलाय. चांगला लेग कटर आहे. ओ, आणखीन एक कॅचिटचा कॉल आहे. विकेट किपर बॉलच्या खाली आणि खूप चांगला झेल टिपला. फलंदाज होईल बाद. आणखीन एक विकेटचं पतन. शुभम शेलार बाद झालाय. आसनी टीमला तिसरा धक्का लागलाय. 3 गडी बाद. टीमची धावसंख्या ही स्कोर बोर्ड आतापर्यंत जर पाहिले तर 7 रन. राज पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने बॉलिंग साठी तयार. पुन्हा एकदा आडव्या बॅटने देखील बॅकफुटला जाऊन ऑन साइडला पुल केलाय. डीप मधून मिड विकेटला खूप चांगली फेकी आहे. क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं आहे. खूप चांगली फिल्डिंग तिथे डीप मध्ये मिड विकेटला राजेशच्या माध्यमातून एकच धाव आली आणि सिंगलच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या आगे स्कोर बुडती 8 रन. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. इथे प्रयत्न फसलाय. बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आसनी टीमची धावसंख्या आगे पहिल्या सत्रामध्ये टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करत असताना 2 गडी बाद 3 गडी बाद 8 रन. माफ करा, 4 गडी बाद झालेत. 4 गडी बाद 8. 4च्या सरासरीनं धावा आलेत. फारसा चांगला खेळ झाला नाही आसनी टीमचा, कारण तुम्ही टॉस जिंकता, प्रथम बॅटिंग करण्याचा एक धाडसी निर्णय घेता, तर मात्र पॉवर प्ले एकदम चांगला फोडता आला पाहिजे. दोन्ही पॉवर प्ले मध्ये धावा नाही आहेत. पहिल्या पॉवर प्ले मध्ये 4 धावा, दुसऱ्या पॉवर प्ले मध्ये 4 धावा, 8 धावा आल्यात. आता ओव्हर नंबर 3 मध्ये गणेश आला बॉलिंग साठी. टॉस जिंकल्यानंतर आसनी टीमनं बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय आणि असं प्रेक्षकांना वाटलं होतं की हा निर्णय बॅटिंग करण्याचा घेतला तर याची बॅटिंग लाईन खूप चांगली असेल, स्ट्रॉंग असेल, परंतु या मॅच मध्ये तसं काही फारसं झालं नाही आहे. पॉवर प्लेच्या दोन्ही षटकामध्ये धाबा नाही आहेत, फक्त 8 धाबा आहेत. 12 बॉलचा खेळ संपला. आता गणेश बॉलिंग साठी ओव्हर नंबर 3 मध्ये ओव्हर द विकेटने फार एंड कडून. ओहो, ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल पिचिंग झालाय, त्यामुळे पंच आता इशारा करतायत वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते आणि एक्स्ट्राच्या मदतीनं त्या टीमची धावसंख्या स्कोर बुडते आतापर्यंत 9. ओहो, आणखीन एक हॅमर करण्याचा प्रयत्न, परंतु बीट करून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. फुटवर्क नाही आहे. दोन्ही फलंदाज जर पाहिलं तर बॅकफुटला जात असताना पायांची हालचाल असते, ती हालचाल फारशी आपल्याला पाहायला मिळत नाहीये.
हॅलो हॅलो. धावसंख्या होती ती 12. उत्कृष्ट तटवलेला चेंडू, उत्कृष्ट रनिंग म्हणावी लागेल ती आसनी संघाची. स्ट्राईकला येतो तो साहिल. सनी आणि तटवला चेंडू, बॉल मात्र हवेत. झेल बाद होण्याची शक्यता आणि झेल गचाळ असं क्षेत्ररक्षण करंजे संघाकडून. धावसंख्या होती ती 13. 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होती 13. नवीन गोलंदाज संघाचं 4थं व वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो निलेश. विनिंग ब्रेकमध्ये जावळवाडी आणि सनपाणे संघ दोन्ही संघाचे संघनायक त्यांनी टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचे आहे. नवीन गोलंदाज निलेश टू दीप्तेश आणि निर्धाव चेंडू उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो निलेश. पुन्हा एकदा निलेश टू दीप्तेश आणि मारलं कार्पेट पद्धतीने मारला चेंडू. आणि अशापर्यंत 2 धावा. गोलंदाजीला आहे तो राज. पुन्हा एकदा स्ट्राईकला दीप्तेश. उलटा पद्धतीचा चेंडू, बॉल मात्र हवेत होया आणि हा झेलबाद. उत्कृष्ट कमबॅक करतोय तो राज आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती 15. नवीन बॅट्समन आविष्कार. दीप्तीची जागा भरून काढण्यासाठी तो आविष्कार. पुन्हा एकदा राज. पुन्हा एकदा तिचा चेंडू. एक धाव पूर्ण. सेकंड धावचा गोल आणि हा जातोय चौकार. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल सनी याचा. धावसंख्या होते ती 19. पुन्हा एकदा स्ट्राईकला येतो आविष्कार. त्याच्या बॅटकडून एक चौकार आला. बघूया पुढचा चेंडू काय करतो आविष्कार. कुठेतरी मोठी फटके नक्कीच खेळावी लागतील आज आसने संघाला. आणि पुन्हा एकदा झेल ड्रॉप. कुठेतरी
धावसंख्या होते 21. ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 21. 4 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या होती 21. सनी याला कुठेतरी मोठे फटके खेळायला लागतील. मोठा धावसंख्या आपल्या संघासाठी उभरायचे असेल तर कुठेतरी मोठे फटके येणे गरजेचे असेल. आसने संघाला नवीन गोलंदाज करंजे संघाकडून निलेश. स्ट्राईकला असेल तो सन्नी. निलेश टू सनी, सनी टू निलेश. आणि फुल टॉस मारलेला चेंडू, बॉल मात्र हवेत. दोन धावा पूर्ण. उत्कृष्ट अशी रनिंग म्हणावी लागेल आसनी संघाकडून. धावसंख्या होती 23. पुन्हा एकदा निलेश. पुन्हा एकदा फुलटा उत्कृष्ट फटका सनी याच्या बॅटतून येतोय. हा खणखणीत षटकार. असे मोठे फटके येणे गरजेचे असेल असणे संघाला. कुठेतरी 2-3 फटके मोठे आले तर उत्कृष्ट अशी धावसंख्या होईल असणे संघाची. चला जावळवाडी संघ आणि सनपाणी संघ हा संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये याचा आहे. टॉस हा मुकुंद कदम यांच्या हस्ते केला जाईल. पुन्हा एकदा नीरज. पुन्हा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट कमबॅक म्हणावे लागेल. अंपायर रिव्ह्यू असेल. चला जावळवाडी संघ आणि सनपाणी संघ चे संघनायक, दोन्ही संघाचे संघनायक लगेच याचा आहे टॉस बॉक्स मध्ये. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस उडवला जाईल याची दक्षता घ्यायची आहे. अंपायर आउट आहे. विकेट असेल. ओव्हर समाप्त झालेली आहे. नॉट आउट. एक पण रन नाही का? ओके. न्यू बॅट्समन आविष्कारच्या जागी प्रतीक. सनपाणे संघाचा संघनायक तसंच जावळवाडी संघाचा संघनायक प्लीज लवकरात लवकर याचा टॉस बॉक्स मध्ये. आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. चला मुकुंद कदम आपण टॉस उडवून घ्यायचा आहे. जावळवाडीचा संघनायक आलेला आहे. सनपाणी संघ तुमचाही संघनायक लगेच पाठवायचा आहे टॉस बॉक्स मध्ये. पुन्हा एकदा निलेश टू न्यू फलंदाज प्रतीक.
आणि पुन्हा या तटावर चेंडू, हा जातोय चौकार. उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल प्रत्येक याचा. धाव संख्या होते ती 33. दोन चेंडू बाकी. प्रतीक, उत्कृष्ट कमबॅक प्रत्येक याचा. चला मुकुंद सर, आपण टॉच उडून घ्यायचा आहे. आणि तटावर चेंडू, बॉल मात्र हवेत. झेलबाद होण्याची शक्यता आणि हा झेलबाद. 5 ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 33. ला विन असेल करंजी संघाला. चला सनपाने संघ, त्या संघनायक आलेला आहे का? चला आसनी संघ लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे तुम्ही. तसेच करंजी संघाचा हे फलंदाज लगेच पाठवायचे आहेत. ला विन असेल करंजी संघाला. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित कार्यशिवरी चषक 2025. तसेच लिगाडीवाडी संघाचे कर्णधार किशोर चिकणे त्यांचे नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई मध्ये हार्दिक स्वागत. चला करंजी संघ सलामीची जोडी पाठवायची आहे लगेच मैदानात. तसंच तसेच किशोर चिकणे आबा यांचा सन्मान करण्यात येत आहे. विठ्ठल चव्हाण यांनी, दिनकर कदम यांनी सन्मान करायचा आहे किशोर चिकणे आबा यांचा. सलामीची जोडी करंजी संघाकडून. जवळवाडी संघ टॉस विन झालेला आहे. आपला निर्णय लगेच कळवायचा आहे पवेलियन बॉक्स मध्ये. फिल्डिंग या ठिकाणी किशोर चिकणे आबा यांचा सत्कार होत आहे. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित कार्यशिवरी चषक 2025 मध्ये त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत. चला करंजी संघाकडून सलामीची जोडी तेजस आणि अमर. स्ट्राईकला आहे तेजस. बॉलिंग साठी येते तो आसने संघाकडून साहिल.
पहिला चेंडू वाईट. स्ट्राईकला येतो तेजस आणि उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल साहिल याची. पुन्हा एकदा साहिल टू अमर. सिंगल धाव. येथे ते उत्कृष्ट गोलंदाजी करतोय तो साहिल. कुठेतरी कमी धावा नक्कीच धावा कमी खर्च करायला लागतील तर साहिल याला. धाव संख्या पुन्हा एकदा स्ट्राईकला चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल आणि याच धाव संख्या होते ती 4. स्ट्राईकला येतो अमर. आणि चेंडू उत्कृष्ट फटका येतोय अमरच्या बॅटे खालून खणखण करत जातोय षटकार. पुरेपूर पॉवर प्लेचा फायदा उचलताना दिसतोय तो अमर. धाव संख्या होती ती 10. आणि उत्कृष्ट असा कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या जाते ती 14. उत्कृष्ट असा कार्पेट पद्धतीने मारलेला चेंडू अमर जात गेला होता चौकार. आता पुढचा चेंडू घेऊन साहिल पुन्हा एकदा खणखण करत जातोय चौकार. उत्कृष्ट असे फटकेबाजी करतोय तो अमर. धाव संख्या होते ती 18. 1. एक ओव्हर समाप्तीनंतर धाव संख्या होती ती 18. नवीन गोलंदाज तो सनील. स्ट्राईकला असेल तो तेजस. 10 पावलांचा रनअप सनील याचा. स्ट्राईकला आहे तेजस आणि उत्कृष्ट फटका म्हणावा लागेल. कव्हरच्या डोक्यावर मारतोय आणि हा जातोय पुन्हा एकदा चौकार. धाव संख्या होते ती 22. जवळवाडी संघ तयार राहायचा आहे. मॅच झाल्या लगेच शतरंज साधवून घ्यायचा आहे तुम्ही. तसेच उत्कृष्ट अशी रनिंग नक्कीच कमबॅक केलं ते सनील्याने. तसे करंजे गावचे अनिल धनावडे साहेब हेही नवजीवन क्रिकेट क्लब मालचंडी मुंबई आयोजित 2025 कार्यशैली चषक यामध्ये त्यांचे हार्दिक स्वागत.
त्यांनी स्टेजवर स्थान पण व्हायचं आहे. पुन्हा एकदा सनील टू अमर, पुन्हा एकदा तटवला चेंडू, मात्र पुन्हा एकदा जातोय चौकार. चांगलाच फटका म्हणावा लागेल अमर याचा. वैयक्तिक 19 धावा खेळतोय तो अमर. उत्कृष्ट अशी फटकेबाजी करतोय अमर आपल्या संघासाठी. धाव संख्या होते ती 27. पुन्हा एकदा जातोय खन 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 करत बॉल षटकार. हॅलो, या ठिकाणी जावलीचा अभिमान आणि स्वाभिमान सल्पाने गावचे IAS, जावलीतील प्रथम IAS ओंकार पवार सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचंय. ओंकार पवार सर. एक धावाची आवश्यकता करंजे संघाला जिंकण्यासाठी. आणि एक धाव पूर्ण. अशा प्रकारे करंजे संघ विजयी ठरतोय. विजयी टीमचं हार्दिक अभिनंदन. तसेच आसने संघाने सहभाग घेतल्याबद्दल नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई आयोजित काळशोरी चषक 2025 मध्ये त्यांचे खूप खूप आभार. तसेच सनपाने गावचे IAS ओंकार पवार सर हेही उपस्थित आहेत. त्यांचंही हार्दिक हार्दिक स्वागत. नवजीवन क्रिकेट क्लब मालचोंडी मुंबई 2025 काळशोरी चषक